तुमच्याकडे बिझनेस करण्यासाठी काय तुमच्याकडे पैसे नसले तरी काही हरकत नाही मित्रांनो. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल, तर अनेक आपल्या कल्पनेनुसार आपण बिझनेस कोणता छोटा-मोठा सुद्धा बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो. त्यासाठी आपल्या डोक्यात फक्त पैसे कमवण्याची इच्छा पाहिजे. तर आपल्याला अनेक इच्छा असेल तर तिथे मार्ग या म्हणीप्रमाणे आपल्याला अनेक मार्ग आहेत पैसे कमवण्यासाठी. त्यासाठी आपण एक आज अशी आयडिया विषयी चर्चा करूया की ती आयडिया आपल्याला जरी तर आपल्याकडे पैसे जरी नसले, तरी पण आपण पैसे कसे कमवू शकतो ते आपण आज थोडक्यात माहिती आपण त्या माहितीबद्दल थोडे आपले विचार हे करूया. म्हणून पैसे नाही म्हणून आपण रडत बसण्यापेक्षा किंवा मला पैसे असेल तरच मी बिझनेस करेन असं म्हणत बसण्यापेक्षा आपण आपल्या कल्पनेनुसार जर आपण थोडं डोकं चालवलं तर आपल्याला त्या कल्पनेतून थोडं-थोडं इन्कमसुद्धा आपल्याला करता येईल. त्यासाठी मित्रांनो, आपण आज एक अशा छोट्या व्यवसायाविषयी माहिती घेऊया, की तो बिझनेस म्हणजे कपडे इस्त्री करण्याचा बिझनेस. हा थोडक्यात छोटा वाटतो बिझनेस, पण तो जर हळू वाढत गेला, तर त्या बिझनेसपासून आपल्याला खूप काही चांगलं इन्कम पुढे चालून भेटू शकतं. त्यासाठी मित्रांनो, कपडे इस्त्री करण्याचा हा व्यवसाय आजकाल लोक फॅशनेबल झाल्यामुळं त्यांना घरी वेळसुद्धा म्हणजे इतकी बिझी आहेत लोक, की आजकाल त्यांना मोबाईलच्या पुढं किंवा असं ह्याच्यामध्ये ते इतके बिझी असतात कामामध्ये, की त्यांना आपले स्वतःचे कपडेसुद्धा प्रेस करण्यासाठी टाईम मिळत नाही. त्यासाठी एखाद्या सोसायटीच्या खूप म्हणजे जिथे चांगले पैसेवान लोकं आहेत किंवा त्या अशा ठिकाणी जर आपण चौकामध्ये किंवा अशा रहदारीत चांगल्या वसाहतीच्या ठिकाणी जर आपण कपडे प्रेसचा जर व्यवसाय स्टार्ट केला, तर तिथे एक आपलं चांगलं इन्कम बनू शकतं. म्हणून कपडे इस्त्री करण्याचा बिझनेस हा काही छोटा वाटत असला तरी पण तो आपल्याला रोजचं चांगलं इन्कम देऊन जातो. त्यासाठी एका ड्रेससाठी सुद्धा जर 25, 30, ₹50, ₹100 असे रेट त्याचे आता चालू आहे सध्या. म्हणून कपडे इस्त्री करणे हा काही एकदम खालच्या दर्जाचा व्यवसाय नसून तो व्यवसाय आजकाल अनेक जण चांगले लोकं करत आहेत. म्हणून कपडे इस्त्री करून जर आपण रोजचा आपला खर्च-पाणी जरी चालवला घरचा, तरी पण त्यापासून आपल्याला खूप काही आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतात. म्हणून कपडे प्रेस करून आपण जर हा व्यवसाय स्टार्टिंग केला, तर जर आपली हळूहळू थोडी मार्केटिंग जर झाली, तर आपल्याला अनेक कस्टमर आपले कायमस्वरूपी आपल्या संपर्कामध्ये राहतात आणि त्यापासून आपला बिझनेस वाढण्यास खूप मदत होते आणि आपली आपली अ, पैशाची अडचणसुद्धा थोडक्यात आपण घरबसल्या पूर्ण करू शकतो. म्हणून हा व्यवसाय मित्रांनो, कपडे इस्त्री करण्याचा बिझनेस हा व्यवसाय छोटा आपण स्टार्ट करून त्यापासून आपण चांगलं इन्कम घेऊ शकतो आणि त्या बिझनेसमध्ये काही जास्त का आपल्याला पैसे गुंतवण्याची गरज नाही. एक इस्त्री आणि एक टेबल जरी आपण खरेदी केला आणि अशा चांगल्या जे लोक जास्त बिझी असतात त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा जर एरियामध्ये आपण हा कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय जर चालू केला, तर त्या ठिकाणी आपल्याला मला असं वाटतं, की त्या ठिकाणी हा बिझनेस चांगलाच जम बसू शकतो. म्हणून हा व्यवसाय थोडक्यात या व्यवसायाविषयी सुशिक्षित जे लोक आजकाल खूप आळशी म्हणा किंवा बिझी असतात, अशा ठिकाणी जर हा व्यवसाय आपण चालू केला, तर त्या ठिकाणी हा व्यवसाय सहज चालू शकतो आणि आपल्याला ते कंटिन्यू आपण तो बिझनेस करू पण तिथं कंटिन्यू एनी टाईम चालू शकतो. म्हणून हा व्यवसाय चालू करून जर आपण आपल्या ह्या व्यवसायाची सुरुवात केली, तर हा कायमस्वरूपी चालणारा व्यवसाय आहे मित्रांनो. त्यासाठी भांडवलाची सुद्धा इतकी गरज नाही. एक इस्त्री आणि एक टेबल आणि बस एक 10 बाय 10ची रूम जरी असली, तरी पण त्या ठिकाणी हा व्यवसाय एक माणूस दिवसाचे 1000 ते ₹2000 कमवू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला काही कुठून काही माल खरेदी करायचा नाही, विक्री आहे, कुठून आणायचं नाही, काही खरेदी करायचं नाही. बस आपल्या एका इस्त्रीवर आपण चांगलं आपलं रोजचं इन्कम करू शकतो. असा हा एक छोटा व्यवसाय आपल्याला कसा वाटतोय? तर त्याबद्दल तुमचे मत काय आहे? आणि हा बिझनेस खरंच चालेल का पुढं चालून? तर याविषयी आपले मत कमेंटमध्ये मांडा आणि आपल्याला हा व्यवसाय कसा वाटतोय आणि त्यासाठी आपण आणखीन त्या व्यवसायामध्ये किती प्रगती
पुढे चालून होऊ शकते का, याविषयी आपली कल्पना तुम्हाला कशी वाटते? कपडे इस्त्री करण्याचा बिझनेस याविषयी आपले विचार कमेंटमध्ये मांडू शकता मित्रांनो. तरी पण माझ्या डोक्यात ही कल्पना आलेली आहे, म्हणून मी आपल्या समोर हे कपडे इस्त्री करण्याचा छोटा व्यवसाय सादर करीत आहे. तरी मित्रांनो, आपल्याला या व्यवसायात खरंच चांगलं आपलं करिअर घडू शकतं किंवा आपली आर्थिक बाजू थोडी चांगली या व्यवसायापासून होऊ शकते. म्हणून हा व्यवसाय मित्रांनी जरूर करावा. आणि हा व्यवसायाला खूप काही पैसे लागत नाहीत किंवा हा व्यवसाय करण्यासाठी खूप काही भांडवल लागत नाही किंवा कुठल्या साहित्याची गरज नाही जास्त. एक इस्त्री बस आपली आणि एक मोठा थोडा टेबल झाला तरी पण भरपूर झालं. आजकाल किती लोकांना म्हणजे कपडे इस्त्री करण्यासाठी सुद्धा घरी टाईम नसतो. ते आज एका ड्रेसला इस्त्रीच्या पॅन्ट शर्ट करण्यासाठी 50 ते 60 रुपये मोजावे लागतात. म्हणून हा व्यवसाय जरी आपण स्टार्ट केला तर हा रेग्युलर रोज चालणारा व्यवसाय आहे. आणि त्या व्यवसायात कुठला माल आपल्याला खरेदी करून आणायचा नाही किंवा काही नाही. आपली जर चांगली सेवा आपण लोकांना देऊ शकलो तर त्यापासून आपल्याला अनेक ग्राहकसुद्धा आपले ग्राहक वाढू शकतात आणि त्यापासून आपला व्यवसाय हळूहळू थोडा मोठा होऊ शकतो. आणि हा व्यवसाय एक माणूस कायमस्वरूपी आपली रोजचं इन्कम 1000-2000 रुपये सहज करू शकतो मित्रांनो. म्हणून हा व्यवसाय आपल्याला कसा वाटला आणि हा व्यवसायात आपल्यात खरंच प्रगती होईल का, असं तुम्हाला काय वाटते याबद्दल सुद्धा आपण आपले मत मांडा. आणि हा व्यवसाय आपल्या एरियामध्ये म्हणा किंवा आपल्या जवळच्या रहदारीच्या ठिकाणी सोसायटी किंवा असे आपल्या गावात सुद्धा आपण हा व्यवसाय चालू करू शकता. हा व्यवसाय खूप चालणारा व्यवसाय आहे, बिना भांडवली आहे, त्याला काही खर्च नाही जास्ती. कपडे इस्त्री करण्याचा बोर्ड जरी आपण बाहेर आपल्या दुकानाच्या बाहेर जरी लावला तरी पण हळूहळू कस्टमर वाढत जातात. आणि हा व्यवसाय तुम्हाला इतका वाढेल की तुमचं दुकान कपड्याने गच्च भरून जाईल आणि तुम्हाला कपडे इस्त्री करण्यासाठी सुद्धा कंटिन्यू तुम्हाला काम करावं लागेल. इतका हा चांगला बिझनेस आहे मित्रांनो. हाच एक चांगला बिझनेस आपण स्टार्ट करू शकता. तुम्हाला या बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काय तुम्हाला पैशाची गरज नाही जास्ती. आणि तुम्हाला हा कायम रोज नगदी पैसे देणारा बिझनेस आहे. त्यासाठी हा बिझनेस स्टार्ट करावा आणि हा बिझनेसपासून आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची किंवा आपल्या मुलाबाळांची आपली आर्थिक बाजू या बिझनेसपासून चांगले सुधरू शकते. म्हणून हा बिझनेस एक चांगला घरबसल्या किंवा आपल्या आवाक्यात असणारा बिझनेस, हा बिझनेस कपडे इस्त्री करण्याचा आपण चालू करू शकतो. आणि आपली पैशाची अडचण आपण दूर करू शकतो मित्रांनो. इतरत्र आपण अनेक काहीतरी डोक्यामध्ये घेऊन बसतो, इतके पैसे लागतात, तितके पैसे लागतात, हा बिझनेस चालेल का नाही, तो बिझनेस चालेल का नाही, या बिझनेसला इतके पैसे लागतात, असे आपण निरर्थक विचार करूनच आपण कोणता पण व्यवसाय आपण नीट करू शकत नाही. म्हणून त्यासाठी मोठ्या भानगडीत न पडण्यापेक्षा किंवा जास्त खर्च करून गिऱ्हाईकाची वाट बघत बसण्यापेक्षा हा बिझनेस एकदम साफसुथरा आणि चांगला बिझनेस, नगदी पैसे देणारा बिझनेस, हा बिझनेस आपण स्टार्ट करून आपली पैशाची अडचण दूर करू शकतो. रोजच्या रोज नगदी पैसा आपल्या खिशात हा येऊ शकतो. म्हणून हा बिझनेस जर आपण स्टार्ट केला तर खरंच या बिझनेसपासून आपल्याला खूप काही मिळू शकतं. आणि पुढे चालून पण हा बिझनेस आपण नाही चालला तर आपण बंद करू शकतो. आपलं काही नुकसान आहे त्यामध्ये. आणि चालला तर इतका चालेल की तुमचं दुकान कमी पडेल, तुम्हाला कपडे ठेवण्यासाठी जागा राहणार नाही. इतकं हा बिझनेस तुमचा पुढे चालून ग्रो करू शकतो. म्हणून मित्रांनो, हा बिझनेस आपल्याला कपडे इस्त्री करण्याचा वाटत असेल छोटा, तरी पण हा बिझनेस आपला कायमस्वरूपी चालणार आहे. आणि या बिझनेसमधून खूप काही पैसे आपल्याला भेटू शकतात. म्हणून हा एक चांगला बिझनेस आहे. आणि हा बिझनेस आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण आपले मत जरूर कळवा मित्रांनो. आणि यापासून आपल्याला अनेक दुसरा पण व्यवसाय आपण अशाच प्रकारचा आपण पाहूया. आणि या बिझनेसमध्ये आपण खरंच नक्की उतरा आणि हा बिझनेस आपल्या गावात जर वसाहतीच्या ठिकाणी चांगल्या असा बिझनेस स्टार्ट करा आणि आपली इन्कम चालू करा. बस इतके. धन्यवाद.